हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण पुंडलीक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सत्संतन की जय। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला दुसरी काही चरी बोलो जनिका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची रास कुलभावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। एकूण 13व्या श्लोकाचं खालची एक ओळी राहिलेली होती। यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः तथैव नाशाय विशन्ति लोकास्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः। जळतया गिरीच्या गवाखा माझी धापती पतंगाच्या झाका तैसे समग्र लोक देखा ये वदनी पडती। 29व्या श्लोकामध्ये जो विषय सांगितलेला आहे की ज्या प्रकारे अनेक पतंग रूपी कीटक हे पेटलेल्या वन्नीच्या अग्नीच्या ज्वालामध्ये स्वतःहून झेप घेत राहतात, त्या पद्धतीने या विश्वरूपाच्या मुखामध्ये स्वतःहूनच सगळं जग चाललेलं आहे। त्याच्यामध्ये जे युद्धामध्ये उभे असलेले मोठे मोठे सगळे योद्धे या विश्वरूपाच्या मुखात जाताना अर्जुन पाहतोय। आणि कसं म्हणतात तर पतंगाच्या किड्याप्रमाणे पतंगरूपी कीटक जो आहे तो ज्या वेळेला जंगलाला वणवा लागतो प्रचंड तीव्र अशा स्वरूपात ते झाडं वृक्ष जळत असतात आणि रात्रीच्या त्या अंधारमय स्थितीमध्ये प्रकाश सापडला म्हणून कोणी हे पतंगरूपी किडे त्याच्यामध्ये शेप घेतात, आकर्षित होतात, त्या प्रकाशाला आकर्षित होतात आणि प्रकाशाला आकर्षित होऊन त्यात त्यांचा नाश होऊन जातो। प्रकाशाला आकर्षित झाले तसाच प्रकाश आहे की विषय सुखाचा जो चिमुकले जे प्रकाश आहे तर त्याच्यामध्येच हे जीवरूपी पतंग हे विषयरूपी प्रकाशात आकृष्ट होतात आणि मरतात। पंचविषयामध्ये उड्या घेऊन हे जीव रूपी पतंग हे विषय सेवन करत मरतात। त्यांना त्याची काही खिजगंती सुद्धा वाटत नाही। म्हणजे आयुष्य संपल्यावर तरी शेवटला तरी असं वाटायला पाहिजे की शेवटच्या आपलं आयुष्य गेलं सगळं पण आपल्या हाताला काही लागलं नाही याचं सुद्धा काही विशेष वाटत नाही। सगळं संपूर्ण आयुष्य पंचभौतिक विषय प्राप्तीसाठी सगळं जीवन त्याच्यावर खर्चून टाकलं आणि शेवटला सुद्धा ते म्हणते वासरू किरसुनी खाते। त्याला शेवटला सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये असं वाटत नाही की हे विषयामध्ये आपला नाश होत चाललेला आहे। बघा जीवाची ही अवस्थाच आहे, पतंगाप्रमाणे जीवच चाललेले आहेत याच्या मुखामध्ये। वास्तविक या जीवांना इकडे जर आकर्षित नाही झाले तर स्वरूपाच्या ठिकाणी जाता येऊ शकतं, म्हणजे त्यांच्या या जीवनाचे नाश होणार नाहीत तर ते तत्स्वरूप होतील, भगवत स्वरूप होऊन जातील। पण असं जीवांना तसं वाटत नाही।
एकंदरीत भगवंत खातो, भगवंत सगळ्या सृष्टीचा ऱ्हास करतो, ग्रास तसे सगळ्या सृष्टीला खातो असं म्हणणं संभवत नाही. तर जीव स्वतःहून मुखामध्ये जातात असा विषय या श्लोकामधून आलता. मागच्या श्लोकामध्ये सागराला नद्या जाऊन मिळतात असा दृष्टांत आला होता आणि याच्यात पतंग याच्या मुखाला जाऊन मिळतात. तरी मागच्या म्हणजे त्या नद्या जशा स्वाभाविक जातात त्यापेक्षा या पतंगाकडे थोडासा हा दृष्टांत जास्त सरस वाटला, कारण याच्या हातात ठेवलं जायचं किंवा नाही जायचं, ते स्वभावता जातात असं आपण चिंतन केलं. तेव्हा देव काही खात नाही खरं तर याला काय, पण मग आता जे निर्माण झालेले सगळेच पदार्थ नाशामध्ये जात आहेत. जो जो पदार्थ उत्पन्न होतो तो नाशात जातोच. ज्या पदार्थाची उत्पत्ती होते त्याचा नाश होतोच. म्हणून जे पदार्थ उत्पन्न झालेली अख्खी सृष्टी ही भगवंताच्या मुखात चाललेली दिसते. अर्जुन असा हे पाहतो. एकंदरीत या पाहण्याने अर्जुनाच्या बुद्धीत काय फरक पडेल, कारण शेवटी एवढी सगळी भगवद्गीताही बुद्धीमध्ये फरक पडण्यासाठीच आहे, पाहण्यासाठी नाही. विश्वरूप पाहण्यासाठी नाही, वृत्तीवर येण्यासाठी आहे किंवा समजून घेण्यासाठी आहे, ज्ञानासाठी आहे. भगवद्गीता ही पाहण्यासाठी नाही. लोक म्हणतात कीर्तन पाहायला आलोय. कीर्तन पाहायचं नसतं, कीर्तन ऐकायचं, श्रवण करायचं आणि मग त्याच्यातला काही जो भाग आहे मुद्द्याचा तो धारण करायचा आणि वृत्तीशी तो बांधायचा. याच्यासाठी कीर्तनाचा विषय राहतो. तसं विश्वरूपही अर्जुनाला दाखवून भगवंत त्या अर्जुनाच्या बुद्धीमध्ये प्रकाश टाकतायत की जे जे पदार्थ उत्पन्न झालेले आहेत अर्जुना, त्यापैकीच हे विराट हे माझंच रूप आहे आणि पदार्थ त्या विराटाचा अविभाज्य घटक आहे. म्हणून सगळे घटक, सगळे पदार्थ, विराट म्हणजे ईश्वराच्या स्थूल शरीराला विराट म्हणतात. ईश्वराचं स्थूल शरीर काय, विराट, ते विराट स्वरूप आहे. आणि त्याच्यात काय समाविष्ट आहे, त्याच्यामध्ये पंचमहाभूतांची शरीर, हे सगळे जीव, पुतळे, हे सगळे जे उत्पन्न झालेले घटक हे सगळे त्या विराटाचं शरीर आहे आणि ते सारं शरीर ते विराट. म्हणून विश्वरूपाने त्याचा घास घेतलेला आहे. ते म्हणजे आम्ही तुम्हाला कुठं काय केलं. नाहीतरी जीव जर ब्रह्मस्वरूप असेल तर जीवाचा नाश भगवंताने थोडाच केलेला आहे. ब्रह्मस्वरूपाचा नाश करण्याचं सामर्थ्य त्याच्याही ठिकाणी नाही. त्याच्या ठिकाणी फक्त स्थूल, सूक्ष्म, कारण अशा प्रकारचे हे जे तिन्ही शरीरं दिसत आहेत, तर हे तिन्ही शरीरं मायाकृत, अविद्याकृत आहेत. ईश्वराचे मायाकृत आणि जीवाचे अविद्याकृत, थोड्या भेदाने म्हणायचे. आणि यांचा खाण्याशी संबंध आहे, बाकीच्याचा खाण्याशी संबंध नाही. म्हणून यांचा घास तो घेतोय. म्हणून जेवढे म्हणून पदार्थ सृष्टीत उत्पन्न केलेले हे सगळे त्याच्या मुखात चाललेले आहेत. जसे पतंग मुखात जावेत, अग्नीच्या मुखात पतंगाने जावं आणि स्वतःहून जावं. याचाच का दुसरा भाग असा अजून निघतो की यांना स्वतःलाही तसं पाहिलं तर याला अस्तित्व नाही, कारण जे ज्याच्या ताब्यात असतं ते त्याच्याच ताब्यामध्ये जाणार आहे. शेवटला कुठे जाईल हे, तर तिथेच जाईल, दुसरीकडे कुठेच जात नाही. बरं गेले तरी काय होईल. एक पदार्थ ज्या वेळेला भगवंताने या विश्वाची उत्पत्ती केली त्यावेळेला तो ओकला असा शब्दप्रयोग अमृतानुभवमध्ये आला. त्याने सृष्टीला ओकलं आणि ज्या वेळेला घास घ्यायचा तेव्हा त्याने सृष्टीला गिळलं. मग जे ओकलं तेच गिळलं. असं नाही की नवीन काय तयार होतं नाही, जे बाहेर आलं तेच खाल्लं. म्हणून मग बाहेर आलं म्हणजे काय, शब्दप्रयोग जरी असे वाटत असेल तरी जे त्याच्यापासूनच निर्माण झालं आणि त्याच्यामध्ये सामावलं गेलं, त्याच्यापासून बाहेर आलं तरी ते विश्वरूपच होतं म्हणजे देवच होता, आणि गिळलं तरी विश्वरूपच होता म्हणजे देवच होता. बाहेरचे पदार्थ आजही भौतिक जितके प्रतीतीला येतात तेवढे सारे देवच आहे, तत्स्वरूपच आहे. आणि त्याला गिळल्यानंतरही तत्स्वरूपच आहे. दोन्ही वेळेला तत्स्वरूपच असतात.
त्याच्यामध्ये भेद नाही. तेव्हा जळतया गिरीच्या गवाखा माझी धापती पतंगाची झुळका झाका तैसे समग्र लोक देखा ये वदनी पडते. तेव्हा तैसे समग्र लोक सगळे संपूर्ण जेवढे दिसत आहेत समुदायाच्या समुदाय हा जसा त्याच्यामध्ये त्याच्याच मुखात जातात. जसे याचे समुदाय पतंगाचे समुदाय अग्नीच्या मुखात जातात. एक किडा नाही जात. तुम्ही पाहिलं तर असे ते म्हणले बरेच चाललेले आहेत आपण बी चला असा. आता त्याच्या म्हणजे एक किडा गेलेला आहे असं नाही होत. म्हणजे एक केलं असतं तर आपण त्याला मूर्ख म्हणून बाजूला काढलं असतं. पण मूर्खांचे समुदाय असे तसे संसार की कोण कोण करतं. अख्खेच समुदाय करताना दिसत आहेत. देखे पुढीलांचे ओझे जरी आपुला माथा घ्यायचे तरी सांगे कान दटीचे धनुर्धरा. दुसऱ्याचं ओझं जर आपल्या माथ्यावर घेतलं तर आपल्याला ते जसं हलकं लागतं. दुसऱ्याचं ओझं आपल्या माथ्यावर घेतलं त्याला म्हणजे त्याचा माथ्यावरचा भार हलका करायसाठी. तर त्याचा भार हलका झाला तुमच्या माथ्यावर आला. तीच अवस्था देखे पुढीलांचे ओझे. आईबापांनी ओझे उतरवली आणि पोरांच्या डोक्यावर देऊन टाकली. हेने आनंदात घेतली. ते म्हणजे वाटच पाहत होतो कधी आम्हाला वाटण्या करून देतात, कधी आम्हाला देतात. घ्या पहा भोगा. काही नाही ओझच आहे ते. शेवटी ते ओझच झालं. पण हे याला म्हणतात पूर्वापार चालत आलेली रीती परंपरागत असं आहे. पोराचं कल्याण केलं म्हटले लग्न बिग्न कल्याण झालं. त्याचं काही कल्याण झालेलं नाही. कल्याण कशात हेच माहीत नाही. म्हणून समुदाय प्रपंचात झेप घेतात आणि तिकडेच मारतात. वस्तुस्थिती तशीच आहे ना. यांना काही सांगितलं का त्याच्यात जाऊन उड्या मारा म्हणून. पण अशा प्रकारची बुद्धीच नाही. म्हणून पतंगाच्या किड्याप्रमाणे जीव सुद्धा संसारारूपी अग्नीमध्ये असेच उड्या घेताना दिसत आहेत आणि नाश होताना दिसतात. आयुष्याच्या शेवटी हिशोब करून पाहिल्यावर मग पाहतो की काय हाताला लागलं. त्याच्या काहीच हाताला लागत नाही. म्हणजे एवढं कमावलं, एवढं मिळवलं, एवढं सगळं केलं पाहणा. त्याच्यात नंतर लोक म्हणत असतात खाण्याचे दिवस आले त्यावेळेला बघा ना तोंड खाण्याचे दिवस आले त्यावेळेला नेमकं गेले ना. ते खायचे काय आणि करायचे काय काहीच खरं नाही. खाण्याचंही काही नाही करण्याचंही काही नाही. मूर्ख असतात. मूर्ख बुद्धीने देखील काम करतात. पतंगामध्ये ना आपल्यामध्ये तसा काय फार फरक आहे असं मला वाटत काहीच नाही. समाज हे काही नाही व्यवस्थित सगळं चाललं. ते म्हणजे पाय होतं पतंग मूर्ख आहेत. त्यांनी उड्या मारायला पाहिजे का अग्नीत मारायला पाहिजे का. पतंगाने अग्नीत उड्या मारायला पाहिजे का नाही पाहिजे. जीवांनी संसारात उड्या मारायला पाहिजे का. हा त्याच्या पुढून तू त्याच्या पुढं. आता चढावड लागली इथे तर तुमच्यापेक्षा मी भारी कसा याची सारा चढावडच लागलेली प्रपंचामध्ये. म्हणून ते अधिक वेगाने आपला नाश करून घेताना दिसत आहे. चला. आणि अर्जुन हे पाहतोय सगळे लोक त्याच्या तोंडात चालले. अरे वाचेल कोण कोण कसे वाचेल. त्याला वाचण्यासाठी एक विशेष बुद्धी. म्हणून भगवंताचं हे विश्वरूप पाहून अर्जुनाला हे सगळं कळायला लागलं. आपल्याला कळावं असं देवाचं मनोगत आहे. आपल्याला सुद्धा कळावं की या संसार टाकी या संसाराचा छंद किंवा तुकोबऱ्या म्हणतात तसं येणे मज भोगविल्या खानी नसता छंद लाविला म्हणी मानलो मी माझे भ्रमणी झाली पोडणी विटंबना. याचा नसता छंद लागला म्हणे काय याच्यामध्ये काहीच वास्तवता काहीच नाही. भौतिक दिसणारा प्रपंच हा स्वप्नाप्रमाणे खोटा आहे. म्हणून तर वेदांत शास्त्राचं श्रवण केल्यावर चित्तवृत्ती तशी होते. नुसती भक्ती केली ना तर चित्तवृत्ती अशी नाही होत. चित्तवृत्तीत सत्यत्व धारण होतं. देव सत्य आहे, मी सत्य आहे आणि भक्ती सत्य आहे असं वाटतं ना. त्याच्यात भेद तसाच राहतो.
आणि वेदांत शास्त्र भेदाचा निराश करतं आणि अद्वैत स्वरूपाकडे पोचवतं. जोपर्यंत अद्वैत स्वरूप प्राप्ती होणार नाही तोपर्यंत हे कळत नाही. म्हणजे प्रपंच स्वप्नाप्रमाणे मिथ्या हे वेदांत शास्त्रानेच सांगावं. लोकांना देव मिथ्या आहे तुमचा दिसणारा तटस्थ लक्षणातला म्हटलं तर राग येतो, पण देवाचं स्वरूप पाहत नाही. म्हणजे देव नुसता मूर्तीमध्ये दिसतो तेवढाच देव आहे काय? तो देव नाही आहे नुसता, तर त्याचं स्वरूप पहा. मूर्तीमधला जे देव आहे तो भौतिक असा ठेवला, नामरूपात्मक बनवला. नामरूपात्मक का बनवला? तुम्हाला नामरूपाची हौस आहे. आपल्याला सगळ्याला नामरूप पाहिल्यावर मग आहे असं वाटतं. नामरूप नसेल तर म्हणतं नामरूपच नाही म्हटल्यावर काय आहे त्यामध्ये? खाली काहीच नाही. पण नामरूपाच्या आतीत एक पदार्थ आहे याचं ज्ञानच नाही. आणि खरं तर जीव सुद्धा तसेच आहेत, नामरूपवान नाहीतच, पण नामरूपाचा जास्त संसर्ग झाला आणि त्याच्या संसर्गामध्ये राहिल्यामुळे त्याच्या नामरूपावरून तो बाहेर निघत नाही. पुढच्या ओळीमध्ये माऊलींनी म्हटलं होतं जसं की परी जेतुले तेथ प्रवेशले. जेतलं जेवढं होतं तेवढं त्याच्यामध्ये जितके लोक होते सगळे तेवढे सगळे त्याच्या मुखात कसे म्हणतात तर ते तातलिया लोहे पाणी पागळे जणू काही तर लालबुंद झालेल्या. तापलेल्याचं नाही पाणी निवडून उडत, तर लालबुंद म्हणून तातलिया म्हणजे लालबुंद असं झालेलं लोखंड. बहुतेक त्या 10वा भाटा बसवताना लोहार मंडळी तर ते तापल्या लोखंडाला तापवल्यावर ते प्रसरण पावतं आणि मग त्या लाकडाचा ज्या आकाराचा भाग असतो त्याच्यात 10 बरोबर बसते आणि पाणी टाकलं की अंकुचन पावतं लोखंड म्हणून फिट होतं. हे विज्ञान आहे त्याच्यात वापरलेलं. आणि मग ज्यांनी पाहिलेले असतील व 10वा बसवताना, कारण ते ग्रामीण भागात आता नाही, आता चाक गाड्या बैलगाड्या नाही राहिल्या, 10वा कुठून बसवायचे? टायरचे निघाले लोखंडाच्या त्याच्यावर पूर्ण ते लालबुंद अशा गौऱ्या लावून त्याला सगळं लाल असं केलं जातं आणि मग त्याला असं सांडशीत धरून बरोबर हाणत आणलं की ते बसवलं जातं. पण मग लाकूड जळायला लागतं तर तिथं लगेच पाणी टाकावं लागतं, नाहीतर लाकूड जळलं तरी त्याचा लगेच आकारमान खाली होऊन 10वा पडत्या. म्हणून ते म्हणले यांना काय 10वा नाही नीट बसवल्या बा. म्हणजे का नाही बसवल्या 10वा? तर ते म्हणले त्याचाच अर्थ असा की ते जळले गेलेले असल्यामुळे त्याचे लूज राहतात आणि लूज राहिल्यावर लवकर पडतात, चाकं चुरून जातात काही वेळेला 10वा पडल्यावर. आता काही जुने दृष्टांत सांगून काय उपयोगच नाही. सगळे जुने लोक आहेत ना, सगळे जुने लोक आहेत. अजून आहेत जुने लोक. पुढच्या लोकांना तर हे 10वा काय सांगू राहिले हेच सकाळचं. क्रिकेटच्या धावा येतील त्यांना. क्रिकेटच्या धावा मोजतील. चला आता कुठे वागायला राहिले तेव्हा धावा तेव्हा. पण मग त्याच्यात जसं ते लोखंड पाणी असं टाकलं की उडतं, त्याच्यात चरचर करून ते सगळं बाष्पीभवन होतं दुरम एकदम लगेच सगळं. पण मग तितकं पाणी तेवढं शोषण तर ज्या वेळेला ते थंड होतं त्यावेळेला मग ते फिट्ट होतं ते आणि मग ते चरचरपणा थांबला. असं झालं. सगळ्या माता भगिनींना माहीत असतं लोखंड असा तवा, पण तितका तुम्ही तापवत नाही त्याला, कारण तेवढा तापवल्यावर तुमच्या भाकऱ्या राहायच्या नाहीत म्हणून. पण मग तवा तापवला तर आत ती नजर चुकीने झाला असं गृहीत धरा की आत ती लाल झाला तर त्याच्यावर तुम्ही पाणी पाहत अशा उडतच ते ताट दिशी ते उडतं ते तडक म्हणजे त्याच्यात त्याला ते शिवत सुद्धा नाही. तर हा दृष्टांत वापरलाय तसाच प्रकार आहे. म्हणजे ते तात्काळ घास घेता, मला काय म्हणायचं त्याच्यावर पडल्याबरोबर तात्काळ, कारण ते तापलेलंच तेवढं असतं म्हणून तात्काळ खातं. हा विश्वरूप तापलंयच इतकं ते म्हणजे ते कुठे गेलं खाल्लेलं देव झाले. कारण ते
जसं ते पाणी लगेच उडून जाते तसाच प्रकार याच्या मुखामध्ये होते. कुठे जात आहे कोणास तो. तर इतका हा भुकेलेला आहे. हा तो भुकाळूची सदाचा बराडी. घास खायला या सगळा कायमचा भुकाळू असा आहे है ना. आधीचा दुर्बल मी नव्हते काही जोडी. भक्षुनी गेला व तातडी अनुकोठुनी वाढूया परवडी. हा तो भुकाळूची सदाचा बराडी. त्याला निळवळ्या म्हणतात तसं हा या अति हा खादाड आहे. कारण त्याने जेवढं निर्माण केलेलं आहे तो सगळंच खातो. तरी म्हणजे सगळं खाऊन टाकतो. त्याच्यातलं काहीच ठेवत नाही. कसा म्हणतात तर तापलेल्या लोखंडाप्रमाणे त्याच्यावर जर पाणी पडलं तर ते तर टिकतच नाही. तर ते लगेच तात्काळ निवृत्त होतं. म्हणजेच उडून जातं. ते उडतं येते तिथलं. तव्याने पाणी गिळलं असा शब्द प्रयोग झाला. वास्तविक काही संबंध नाही लागला. तव्याचा आणि त्याचा काही संबंध आहे का. तव्यात पाणी गेलं का. लोखंडात पाणी झिरपलंय का. लोखंडात पाणी नाही गेलं पण त्याच्या तापटपणाने ते ठेवलं नाही. त्या तव्याच्या ठिकाणी तो एक म्हणजे लोखंडाच्या ठिकाणी तापलेपणा आलेला आहे नावाचा भाग येतो तिथे. म्हणून त्याच्या ठिकाणी मग आता त्याच्या म्हणून तापलेल्या तव्यात पाण्याचा शिरकाव नाही तर ते असंग राहतं. जसंच्या तसंच राहतं. त्याच्यात त्यांनी शिरकाव नाही केला पण पाण्याला उडवलं हे नक्की. तसं ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत उडवलं काहीच नाही राहिलं. विश्वरूपाने जगत खाल्लं. त्यात विश्वरूप हे त्या जगत रूपी धंद्यातला एक भाग आहे. याच धंद्याचा एक भाग आहे. ईश्वर हा उपाध्या धारण करून स्वतः उपाधिवान बनला आणि स्वतः उपाधी मायारूपी उपाधीत येऊन जगतरूपी पदार्थाच्या उत्पत्ती त्याच्याकडून झालेली. तो अभिन्न निमित्त उपादान कारण ठरलेला आहे. ईश्वर हा काय जगाचा अभिन्न निमित्त उपादान कारण झाला. तर त्या अभिन्न का झाला तर त्या जगाला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होईल. तो भिन्न झाला तर घटाप्रमाणे कुंभाराच्या. तर कुंभाराने घट निर्माण केला तर तो घटावरून काय राहतो वेगळा राहतो. म्हणून घटाची सत्ता सेपरेट स्वतंत्र होते. कुंभाराची सत्ता सेपरेट होते. काही वेळेला कुंभार मरून सुद्धा घट राहतो आणि काही वेळेला घट फुटून सुद्धा कुंभार राहतो. म्हणजे याला स्वतंत्र सत्ते झाले. पण जर तत्स्वरूप बांधला तर मग दोन्ही एकाच काळात राहतात. म्हणजे दोघांची सत्ता एक. म्हणून ईश्वराने जगत उत्पत्ती बरोबर त्याने त्याच्यामध्ये काय केलेलं आहे प्रवेश केलेला आहे आणि तो त्यावरून भिन्न राहत नाही. म्हणून उपादान कारणही तोच झाला. परिणामी उपादान कारण जगाचं माया आहे आणि विवर्त उपादान कारण ब्रह्म आहे. ब्रह्माला विवर्त उपादान कारण म्हटलं. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी विवर्त वेगळा आणि परिणाम वेगळा. आरंभी उपादान कारण वेदांती मानत नाही. आता मानत नाही म्हणजे याच्यात या संगतीत इथं नाही मांडलेलं. तेव्हा जगत निर्माण केलं मग त्यानेच निर्माण केलं ना. म्हणून मग त्याने निर्माण केलेलं आहे तर त्याच्यावरती सत्ताही त्याचीच काम करते. कारण तो त्याच्यात प्रवेश करून राहतो. म्हणून तो तत्स्वरूपच आहे. त्याच्यात जेवढं स्थित्यंतर बदल होतात ते सगळे तत्स्वरूप असतात. म्हणून त्याने जगत खाल्लं काय आणि निर्माण केलं काय हे सृष्टीचे भाग आहेत. म्हणून त्याचा दुसरा आहे पण त्याच्या असंग स्वरूपाशी जसा तापलेल्या तव्यात पाण्याचा शिरकाव झाला नाही. पाणी टिकलं नाही पण तव्यात पाणी गेलं नाही. तसं ब्रह्मस्वरूपात विश्वाचा अंतर्भाव होत नाही. मूल म्हणजे त्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याचा अत्यंत अभाव सिद्ध होतो. म्हणून तापलेल्या तव्याच्या ठिकाणी पाण्याचा अभावच आहे. तसा पाहायला गेला की तिथे अभाव. संबंध आल्याबरोबर निघून जाते. संबंध आला की निघून जातं. जीवाचा संबंध ब्रह्माशी आला की आकार निघून जातात. नामरूप निघून जातं. राहतच नाही. शिल्लक राहत नाही. खाली म्हटले नामरूपाचा विषय घेतला. वहिवाटी ही पुसले नामरूप तयार.
वहिवाटीत जे धारण केलं, वहिवाटीत म्हणजे ज्या वेळेला नाव असतं त्याचं म्हणतात वहिवाट. ज्या वेळेला जो मनुष्य जिथे कार्य करत असतो त्याचं नाव वहिवाट. ते म्हणले आता तुमचे रानं कोण वहिवाटते हो? ते म्हणले रानं कोण वहिवाटतं? आम्ही आमची रानं वहिवाटतो. म्हणजे त्या रानांतला नीट करतो, नांगरणी, कोळपणी, आपलं हे काय म्हणतात त्याला, पाळी घालणं, पेरणं, कोळपणं, हे सगळी कामं आम्ही करतो. म्हणजे आमच्या रानाची सगळी कामं आम्ही करतो. म्हणजेच त्याच्यात वहिवाट आमची आहे. आम्ही त्याच्यात पेरतो करतो म्हणजे आमची काय वहिवाट आहे. मग त्याच्यात वहिवाट, त्याच्याकडे वहिवाटीला दिलेलं असतं. पुढे ते कुळ लावायचे त्याच्यामध्ये, अजून बी लावत असतील, आता बंद झालं का ते. मग त्याच्याकडे वहिवाटी, तर ते वहिवाटीत कुळ लावून टाकलं. म्हणजे आम्ही हे रान 3 पिढ्यापासून आमच्याकडे, म्हणजे वहिवाट त्याचं कुळ लागलं. चला, तसा वहिवाट तशी आपल्याकडे आहे, पण इकडची आहे. या नामरूपाच्या वहिवाटी शिवाने केले, अनादिकालापासून केला, पण नावच लागलं नाही. याने सगळं पुसून टाकलं. नामरूप पुसलं जात आहे ना. आपल्याला तसं वाटतं की आपल्या ताब्यात आहे, पण आपल्या ताब्यात नाही, तर ते पुसून जातं. एखादा मनुष्य जन्माला येतो त्यावेळेला त्याचं नाव ठरतं. उपजल्या बालकाशी नाम नये तयपाशी ठेवलेली नामेसी ओदे लोटे. त्या बालकाला असं नाव ठेवलं की मग त्याचं नाव, त्याचा जन्म झाला म्हणजे त्याचं ते गोंडस रूप आला का नाही, रूपाला नावाला आला. आणि मेल्यावर ते जाळून टाकला. काय गेलं? रूप गेलं आणि नावही गेलं, रूपाबरोबर नावही गेलं. कारण आता आपल्याला थोड्या स्मृती असतात म्हणून राहतं. म्हणजे आता आपल्याला आपल्या बापाचं नाव माहिती आहे, आपल्या आज्याचं नाव माहिती आहे, पंजाचं नाव माहिती आहे, खापरपंजाचं नाव माहिती आहे. खापरपंजाचं नाव नाही. आज्याचं समजायला ते म्हणजे आज्याचं का बाबा, आजा सापडा ना. पंजा कुठे शोधायला बरं? पंजाचं काय नाव होतं बरं करायला? अच्छा, असं पंजाच्या बापाचं नाव काय होतं म्हणते? ते म्हणते आता काय रेकॉर्डच पाहावं लागेल. म्हणजे पुसत हळूहळू एक एक नावं पुसत चालू. तुमच्या स्मृती पुसल्या की नावं पुसतात. स्मृती जिवंत असल्या त्याला काय म्हटलंय? उद्भृत आणि उद्भृत. हा, उद्भृत म्हणजे जे टिकून आहे स्मृती जोपर्यंत, तोपर्यंतच ते तिथपर्यंत राहतात. त्याच्या पुढे गेलं की मग त्याच्या नाही, कारण त्याचा विनियोगच होत नाही. म्हणून रूपापेक्षा नाम थोडं टिकाऊ. रूपापेक्षा नाव ठीक आहे, कारण नामात थोडासा संबंध ज्ञानाशी संबंध आल्याने, म्हणजे संस्कार त्याच्याशी संबंध आल्याने स्मृतीशी संबंध आला. स्मृतीला सुद्धा ज्ञानच म्हटलेलं आहे, स्मृती ज्ञान. तर त्या नाम थोडंसं राहतंय. माणसं गेली पण त्यांची नाव राहील. आताच थोडंसं रूपाला सुद्धा बरंचसं चांगली प्रतिष्ठा कलियुगात आलेली, कारण त्यांचे फोटो काढून ठेवले. रूपाला प्रतिष्ठा आली ना. पूर्वीच्या काळात नव्हत्या, पण पूर्वीच्या काळात थडगे बांधायचे. आया आजोबांना आजी गेली की त्यांच्या नावाचा 2 मूर्ती बनवायच्या आणि रानात बसवायच्या. असे पहिले लोक करत होते. आपले त्यांचे ते असे तिथं नेऊन गा, मग ते सणासुदीला त्यांच्याकडे जायचं नाही, मग ते दाखवायचा. असे त्याला पितर देवतेच्या पूजा असं होतं ते. आणि ते लोक करत होते. ते आता लोकांना शहाणी झाल्यामुळे आता काय करत नाही कुणी ते. आता लोकांना त्या कळालं की बा हे काय खरं. भूते जयांती भूते, काय काय श्लोक आहे? यांती देवव्रता देवा पितृयांती पितृव्रता भूतानी यांती भूतेच्या यांती मध्या जिनोपी माम. म्हणून हे नाही. आता तुम्ही त्यांच्या स्मरणात, आता जसे मी तुम्हाला याच्यात बी म्हटलं की पितर देवतेला तुम्ही भोजन घालता, तर ते घालायला सांगितलेले शास्त्रात, पूर्वमीमांसा शास्त्राने हा विषय दिलेला. पण ते भगवत अर्पण करा ना, सगळ्यात सोपं ना. म्हणजे ते करायचं आणि भगवंत आहे. आपल्याकडे कोण जेवायला आले? आले. हा, भगवान.
तर मग हे आपापच, कारण भगवंत तर सगळ्यांचाच बाप आहे ना. यत करोषि यदश्नासी यज्जोसी ददासी यत तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. तर तेव्हा चांगली गोष्ट आहे. तर तेव्हा अशा प्रकाराने भाग आहे. तर या सगळ्यांच्या वहिवाटी पुसून टाकण्याचं काम या विश्वरूपाने चालू केलेलं आहे. कोणाच्या वहिवाटी? भीष्माचार्य, कृपाचार्य, जेवढी नावं घेताल मोठे मोठे, कर्ण काय आणि आणखीन द्रोणाचार्य काय, वहिवाट आहे का नाही? कोण आहे? मी भीष्म द्रोण, मी द्रोणाचा केला, मी पार्थो द्रोणाचा केला, त्याने तरी काय अभय राहिला. माऊली ज्ञानोबराय सांगतात तसा मी पार्थो द्रोणाचा केला. ही वहिवाट नाही का? आपण कोणाचे शिष्य? आमचं काय सांगा, आम्ही द्रोणाचार्यांचे शिष्य. असं म्हणजे गुरुचाही मोठेपणा आणि गुरूंच्या द्वारे शिष्याचा मोठेपणा, या म्हणजे बा त्यांचा काय, त्यांच्यासारखा कोण नाही. ही काय वहिवाट आहे. हा म्हणजे आपण आपली वहिवाटी अशाच लागलेल्या आहेत. आपण कोण? आम्ही आमके आमके असं. आपण मामलेदार, आम्ही खासदार, आम्ही आमदार, ह्या वहिवाटीत का नाही. पण हा सगळ्या पुसून टाकतो. सांगा बरं, देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिली संसद तयार झाली, त्याच्यात किती लोक मंत्री होते आणि कोण कोण होते? वहिवाटी पुसल्या आहे नाही झाली नाही का? झाले. संसद तयार झाली, संसद भवनमध्ये सगळे झाले. लोकांना त्या विचारतात ते प्रश्न की पहिले भारताचे पंतप्रधान कोण, भारताचे पहिले संरक्षण मंत्री कोण, लक्षात ठेवतोय? बरं समजा लक्षात बी ठेवले तर त्याचं काय करायचं हाही प्रश्न. हा तुम्हाला या त्याच्या बुद्धीची ज्ञान फक्त करून घेण्यासाठी तिथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यापासून फल काय? 2 मार्क. 2 मार्क, हेच त्याचं फल. मार्क मिळाले हेच पंडित जवाहरलाल नेहरू त्या विचारतात ना. मग आता यांच्या त्या परीक्षांना पोरांना तेवढं किती, त्याच्यात त्याची ग्रॅप्सिंग पॉवर किती आहे, किती लक्षात ठेवता येते, त्याच्यासाठी ते चेकिंग केलं जातं त्याला. पण मग म्हणजे काय वेळा म्हणजे याला बुद्ध्यांक म्हटला जातो. एवढं सगळं आहे म्हणजे सगळं लक्षात आहे. ठीक आहे, पण खरं तर जे लक्षात ठेवायचं ते नाही ठेवलं आणि जे नको ते भरून ठेवलं. काय करायला पाहिजे? अरे मुक्त व्हायचा हा प्रवास आहे या मानवी शरीरातला, आणि याच्यातलं ते नाही लक्षात ठेवत. शास्त्र, अध्यात्मशास्त्र लक्षात ठेवायला पाहिजे, तर हे नाही लक्षात राहिलं. ज्ञानेश्वरी लक्षात राहावी, ते नाही लक्षात राहत. पण बाकीचं गबाळ एवढं लक्षात राहतं. गोवी नाही आठवायचे आपल्याला, पण तेले आठवतं. अभंग नाही आठवायचं, पण ते सगळं विचार आपल्या बरोबर ते तंत सांगतो. तर त्या या सगळ्या नामरूपाला याने सगळं काय केलेलं आहे? नामरूपाची वहिवाट खाऊन टाकली विश्वरूपाने, काहीच ठेवलेली नाही. युगानुयुग हा निर्माणही करतो आणि खाऊनही टाकतो. खरं असं आहे, वहिवाट नामरूपाची जीवाने लावली. याने नाही, याने ईश्वर सृष्टीत याने पदार्थ निर्माण केले आणि जीवाने नामरूपाची वहिवाट लावली. याने ईश्वर सृष्टीतले सृष्ट पदार्थ आहेत ते ईश्वर आहेत. लोखंड कुणी निर्माण केलं? त्याने निर्माण केलं. आणि लोखंडाची खुर्ची म्हणजे त्यातलं लोखंड त्याने निर्माण करून खुर्ची हे नाव वहिवाटीत यांनी टाकले. म्हणजे निर्माण करणाऱ्या मानवाने केलं हे काम. तसे सगळ्या पदार्थाची वहिवाट, नामरूपाची वहिवाट माणसाने जीवाने निर्माण केलेली आहे. म्हणून मनोमय सृष्टीत नामाची रूपाची वहिवाट अशी लागली. ईश्वर सृष्टीतले पदार्थ ईश्वराने निर्माण केले. त्याने निर्माण केलेले कोणासाठी केले? सगळ्यांसाठी केले. आणि जीव म्हणतो आमच्यासाठी केले, माझ्यासाठी केले. म्हणजे हे घर कोणाचं आहे? ईश्वर सृष्टीतलं नाही म्हणत, माझंही म्हणत. म्हणून त्याच्यावर त्याने लगेच नाव टाकून दिलं. त्याच्यावर नाव टाकून दिलं ना त्या घरावरती कृष्णकुंज, काय 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 नावं टाकत राहतात लोक. ज्याला जे जे आवडतं ते नावं त्या घरावरती सुद्धा टाकून दिली. अशी त्याला वहिवाट लावली का नाही? त्याच्या जड पदार्थाला सोडलेलं नाही, त्या प्रत्येक पदार्थाला. आता घराला काय नाव टाकावं, पण ते घरावर सुद्धा टाकून दिले.
कारण त्याची एक वहिवाट लावली की हे आमचं आहे. ते आपल्या नजरेसमोर सुद्धा पुसलं जातं असं काही नियम नाही. लोकांनी जुनी घरं पाडली आणि नवी घरं बांधली. कोणी वहिवाट कालवली? याला प्रेरणा देणारं विश्वरूप तुमच्यामध्येच दडलेलं आणि तेच त्याला पाडून टाकतंय आणि तेच त्याला नवीन घडायला लावतंय. अख्ख्या विश्वाचा घास ते खाऊन टाकतं. म्हणून नामरूपाची अख्खी वहिवटीही पुसले नामरूपतयाचे. कशात? याच्या मुखात गेल्याने सगळं पुसलं जात आहे. समजा शिल्लक राहिलं. आपण चांगलं जुनं उदाहरण दिलं तर अनेक किल्ले शिवरायांनी बांधले. आज त्या किल्ल्यांची अवस्था काय? वहिवाटीत राहिले, पडले, झडले. काय शासन दुरुस्त करत असलं तर आहे बा, इतिहासाचा खजिना ठेवला तर ठीक आहे. पण मग आता त्याच्यात असा, पण काळाच्या तडाख्यात काहीच शिल्लक राहणार नाही. कारण जगत राहणार नाही तर किल्ले कसे राहतील, आपली घरं कशी राहतील, जमिनी कशा राहतील. प्रलया काळामध्ये सगळ्याचा काय केला जातो? कारण सृष्टीत परत अजून एक भाग आहे. हे जरी केलं तरी कायमचं जातं असं नाही. सृष्टी करता पुन्हा सृष्टीची उत्पत्ती करतो. पुन्हा सृष्टीची उत्पत्ती केल्यावर परत सह्याद्री आणि हिमालय घडतात. मेरू पर्वत आधी पुन्हा उत्पन्न केले जातात. म्हणजे हा खाल्ल्यानंतर परत एकदा ओकतो आणि ओकल्यानंतर परत एकदा खातो, असा हा याचा. आणि मग ज्या वेळेला तो सृष्टी निर्माण करतो म्हणजे ओकतो, त्यावेळेला आपोआपच अनेक पदार्थांना नामरूप येतात. आणि ती नामरूप तर अर्जुन हे सगळं पाहतोय बरं या विश्वरूपाच्या माध्यमातून. हे भगवंताने हे सगळं काम चालवलेलं आहे. तो निर्माण करतोय, घालवतोय. तर याच्यात सगळे त्याच्या मुखात चाललेले आहेत. याच्यातून एक सिद्ध होईल, आपली सुद्धा नामरूपावरची नजर मारावी. काय भाई? आपली आपण ज्या नामरूपाला चिकटून बसलेलं आहे ना, तर हे बुद्धीमधलं कुठेतरी वजा व्हायला पाहिजे. नामरूप पुसायचा अधिकार तुम्हाला नाही, नामरूप पुसण्याचा अधिकार आपल्याला नाही. पण चित्तामध्ये जे उमटलेले नामरूपाचे ठसे आहेत ते पुसण्याचा अधिकार आपला आहे. अनेक पदार्थांचा साठा चित्तामध्ये करून ठेवलेला आहे आणि तो नाम रूपाच्या द्वारेच असतो. त्याची जी स्मृती आहे, तुम्ही जसे आता कम्प्युटरमध्ये आपल्या फाईली तयार होतात तर त्याच्यात नाव टाकलेलं असतं आणि कोणती फाईल आहे म्हटले ओपन करा म्हणजे कळेल. तर त्याच्यात समजा अक्षरं जरी असतील तरी अक्षरांचा आकार हा काय आहे, त्याला असलेला आकार आणि त्या अक्षराचा मथितार्थ म्हणजे नाम हे त्याच्यामध्ये आहे. किंवा एखाद्या व्यक्तीचा फोटो तुम्ही ठेवलेला आहे, फीड केलेले माणसांचे फोटो करतात लोक, किती वेळा ते गज भरलंय ते सगळं, हजारांनी फोटो येतो. आता त्याच्यात ते गच भरलेलं आहे. तर त्याच्यात रूपा म्हणजे आकार म्हणजे रूप. आणि का हा फोटो कोणाचा आहे बरं? नंतर लोकांना नंतर आठवत सुद्धा नाही. म्हणजे बा ह्या त्या आमचे पाहुणे आहेत ना, त्यांच्याबरोबर हे आले होते. म्हणजे त्या हे सुद्धा लक्षात नाही येत की हे कोण आहे व्यक्ती. ते लग्नात फोटो काढलेले पाहा ना, त्याच्यात म्हणजे हे कोण आलेले, हे कुठले. लोक तर अल्बम तयार करून ठेवतात. काय कोण नाही, त्याला 5-25 हजार रुपये खर्च करायचा. कधीतरी एखाद दिवशी पाहा दिला ठेवून नामरूपाचा अल्बम. पण त्याच्यात नंतर जर विचारलं पुढच्या पिढ्यात तर त्यांना तर काही कळणार सुद्धा नाही की हे काय काय चाललेलं, कोण कोण गेलेलं. तेव्हा सगळं अगदी हे विज्ञानामध्ये आपण जेवढे पाहतो, म्हणून सगळ्या पदार्थांना धारण कोणी केलंय? नामरूपाने केलेलं आहे. पण हे भौतिक ईश्वराने निर्माण केलेलं नामरूप आणि जीवाने साठवलेलं नामरूप याच्यात थोडासा वेळ. ईश्वराकडून निर्माण झालेलं रूप अनेक आहेत. सगळे साठवले का आपण? नाही. पण आपल्याला अनुकूल असणाऱ्या सगळ्यांचा साठा चित्तामध्ये करून ठेवतो. आणि मग असं आता ते चित्त सुद्धा पैकी एकच आहे. म्हणजे कारण हे चित्त सुद्धा असं आहे, मेमरी कार्डमध्ये माल राहतो, त्याच्यात काही शंका नाही. पण मेमरी कार्डचा नाश होतो हे बी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे
ते म्हणजे आपल्या आता काय अडचण नाही, आम्ही ते मेमरी कार्ड सगळं भरून घेतलेलं आहे. असं असं ठीक आहे ठीक. मेमरी कार्ड तोडून टाकलं, फुटलं, मग फुटत नाही का? चित्त नाश पावतात का? जीवाचे चित्त नाश पावतात का? अहो नाश पावतात ना जगात, कारण चित्त हाही मायाकृत पदार्थाचा अविद्येचा भाग आहे ना. जगात काही शेष राहत नाही, सगळं पुसलं जातं. म्हणून ज्या चित्तरूपी मेमरी कार्डमध्ये ज्या विश्वाचे नामरूप साठवली ते चित्त सुद्धा ब्रह्मज्ञानाने बाद होतं. आता म्हटले काहीच नको, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची. आता आम्हाला काय, आणि नामरूप काय, तृष्णेचाच एक भाग आहे. त्याला जे साठवलेत ना ते तृष्णेच्या द्वारे साठवलेले नामरूप. हा व्हायरस आला म्हणजे व्हायरस आहे ना, तो आजार झाला त्याच्यातला समजा तात्पुरता. माणसांचे बी बरेच व्हायरस आहेत. आता वेडपट माणसं कुठं नामरूप साठवतात, तो व्हायरसच समजायचा. वेडपट माणसाचे काय लक्षात राहत नाही. मग ते त्याचं ते म्हणजे गेलं ते काय, त्याला विचारलं असं असं तर ते नुसतं असं पाहत राहत. ते समजून घ्यायचं त्याच्या बुद्धीत थोडासा व्हायरस झालेला आहे. पण समजा शहाणा माणूस धरला तर शहाण्या माणसाचा चित्ताचा बाध होणारच आहे ना खरं. तर कधी होणार आहे, जेव्हा कधी तो आत्मज्ञान प्रकट करून घेईल त्यावेळेला त्याचं ते चित्त आहे ते आपाप बाधित होईल. किती बी साठवलं सगळं गेलं. आता अनादिकालाचे संस्कार आपल्या चित्तात आहेत असं म्हटलेलं आहे. अनादिकालापासून व्यालेल्या गाईचं वासरू काशीकडं का जातं असं विचारलं तर ते म्हटले त्याला संस्कार कारणीभूत आहे. तर ते कुठे येतं? चित्ताच्या ठाई. पण त्याचा मागचा जन्म दुसरे होते अनेक गेलेले, आणि या वेळेला ते वासरू म्हणून आलेले. मग आता तरी सुद्धा ते जर त्या वासराचे जिवंत असतील संस्कार, तर आपण सुद्धा जर गायीच्या वासरापुटी जन्म झाला आपला तर आपल्याला सुद्धा सांगावं लागणार. चित्ताच्या ठाई ठसावले वारंवार, चित्ताच्या ठाई ठसावले. आपल्या चित्तामध्ये हे सारखं सातत्याने ठसवलं जातं. आणि याच्या बरं आम्हाला त्याची गोडी आहे. ठसवायला काय, कोण ठसवायला मोकळे तो प्लेयर, पण आम्हालाच त्याची इतकी गोडी आहे. काय झालं असं असं, कुठला आणला, काय नवीन पदार्थ आला असा, थांबा 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 पाहू द्या मला. म्हणजे तो सातत्याने त्याचं सारखं अवलोकन करतोय तो. म्हणजे हा प्रत्येक जीव हा सातत्याने नवीन काय आलंय की ते लगेच तेवढं घेतं. काय होईल त्याने, काहीच नाही. तर चित्ताची अशी दुर्दशा झाली. बरं या चित्ताचा एक आणखीन भाग असा आहे की ज्यात किती साठलं जातंय काही मापच नाही हो त्याला. किंवा मेमरी कार्ड तरी तुमचे फुलं होतात ठरलेले, मेमरी संपल्या की. हा, पण चित्तरूपी मेमरी कार्ड कधीच फुल होत नाही. फुल झाल्यावर ती घोटाळा होईल ना, पुढचे कर्म बंद पडतील त्यात ध्यान. तर असं कधीच होत नाही. तर ते सगळं काही चालू आहे, युगानुयुग चाललंय, पुढे होत चाललेलं आहे. पण आता असं दिसतंय अर्जुनाला की या बाबाने सगळी नामरूप पुसून टाकली. आमच्या ज्या वहिवाटीतली होती हा ती गेली. तर तसा तो वहिवाट पुसणार नाही, कारण त्यांनी काय केलेलं आहे, फक्त वरची नामरूपाची वहिवाट काढली. भगवंत जीवांचा प्रलय नाही करत. जीवाचा प्रलय भगवंताकडून कुठं झाला? भगवंताने स्थूल सृष्टीचा प्रलय केला आणि जीवांना पुढच्या सृष्टीमध्ये कर्मानुसार परत निर्माण करून टाकून दिलं. कुठं प्रलय झालं? त्याला ह्यांना कुठं मारलं? खरं तर देवाने आमचा प्रलय करायला पाहिजे होता. म्हणजे आम्हाला पुन्हा जन्माला यायची गरजच लागली नसते. बा देवा करून टाका एकदाचा प्रलय काय असेल ते. तुम्हाला जर खरंच हा प्रलय करायचं सामर्थ्य तुमच्याकडे असेल तर आमचा करा. पण मग तो तसा करत नाही, तो शहाणा आहे. ते देवाने बरोबर काय केलंय, फक्त स्थूल सृष्टीचा प्रलय करतोय तो, किंवा खाल्ली तर स्थूल खाता येते. म्हणून स्थूल जे आहे त्यालाच नामरूप आहे अशी दिसतायत. आणि ह्या स्थूल सृष्टीतल्या सगळ्या पदार्थांचा, म्हणजे स्थूल सृष्टीतल्या व्यक्त अव्यक्त म्हणा, दृश्य अदृश्य पदार्थांचा तो घास काढतोय. आणि माऊली ज्ञानोबा सांगतायत की अशाच प्रकाराने जेवढं काय होतं तेवढं सगळं पुसून टाकलेलं याने. असा या श्लोकातल्या शेवटच्या बाजूला ओवी आलेली होती की लोकास्तवामी तवापि वक्त्राणि
समृद्ध वेगा हा सगळ्या लोक नाशा करता काय चाललेले आहेत याच्या तोंडात चाललेले आहेत. तर मग याच्या तोंडात चाललेले आहेत तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात नामरूपाची सगळीच वहिवाट ह्याने काय केली उठून टाकली. चला आता पुढे 30वा श्लोक लागलेला आहे, आपण त्याचं चिंतन करूया. हरी लेली ह्यसे ग्रसमा मानस समंताल मानस समंताल मानस समंताल लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः यसे ग्रसमानः समन्ताल् लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः मानः समन्ताल् लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः यसे ग्रसमानः समन्ताल् लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः तेजो विरापूर्य जगत्समग्रम् तेजो विरापूर्य जगत्समग्रम् तेजो विरापूर्य जगत्समग्रम् तेजो विरापूर्य जगत्समग्रम् भासस्तवग्राः प्रतपन्ति विष्णो भासस्तोग्राप्रतपन्ति विष्णो भासस्तोग्राप्रतपन्ति विष्णो भासस्तोग्राप्रतपन्ति विष्णो तेजो विरापूर्य जगत्समग्रम् भासस्तवग्राः प्रतपन्ति विष्णो तेजो विरापूर्य जगत्समग्रम् भासस्तोग्राप्रतपन्ति विष्णो तेजो विरापूर्य जगत्समग्रम् भासस्तोग्राप्रतपन्ति विष्णो तेजो विरापूर्य जगत्समग्रम् भासस्तोग्राप्रतपन्ति विष्णो लेलीह्यसे ग्रसमानः समन्ताल् लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः तेजोभिरापूर्य जगत्समग्रम् भासस्तवग्राः प्रतपन्ति विष्णो लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः तेजो विरापूर्य जगत्समग्रम् भासस्तोग्राप्रतपन्ति विष्णो तेजस्य ग्रसमान् समग्रान् लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः तेजो विरापूर्य जगत्समग्रम् भासस्तोग्राप्रतपन्ति विष्णो यसे ग्रसमानः समन्ताल् लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः भासस्तोग्राप्रतपन्ति विष्णो लेलीह्यसे ग्रसमाणः समन्तात् लोकान् समग्रान् वदनैः म्हणजे विसर्ग घेतला रचा ज्वलद्भिः तेजोभिः आपूर्य जगत् समग्रम भासः तव उग्राः ओचा ऊ निघत भासः तव उग्राः प्रतपंती आहे तसाच आणि विष्णू परत आहे का लेलीयसे ग्रसमानः समन्तात् लोकान् समग्रान् वदनैः ज्वलद्भिः तेजोभिः आपूर्य जगत् समग्रं भासः तव उग्राः प्रतपन्ति विष्णो रावताय सांगते माग कोण सांगताय नवीन कोण सांग गायकवाड साहेब सांगा बरं लेली असे ग्रसमानः
समग्राम हम्म. लोकान बरोबर. हम्म. समग्राम हा. वदन हे हम्म. वदन नाही हे हा, म्हणजे मी सर्व घेतला हा. हा. तेजोरी ही ही हा. अपोर्य हा, आता काय राहिला खाली अपूर्य अपूर्य हा. जगत समग्रम जगात समग्राम समग्रम भासत भासहा भासः तौ तव ग्राहा प्रतपत्ती काय म्हणतात की लिहिल्या ज्वलत ही म्हणजे प्रज्वलित असणाऱ्या वदनय हे मुखांनी समंताल म्हणजे चहूकडून सगळ्या बाजूंनी काय केलेलं आहे ग्रसमान ग्रासित आलेला आहे. कोणाला म्हणताल तर लोकांना काय करतोय समंताल लोकान ग्रसमान हा सगळ्या लोकांना घास घेतोय तो म्हणजे गिळीत आहे असं म्हणा. आणि लेली हसे पदाचा अर्थ आहे चाटणे चाटीत आहे. चाटीत आहे म्हणजे गाय वासराला चाटती तसं नाही याचं चाटणं वेगळं आहे. कारण हा चाटीत आहे म्हणजे याच्या जिभांनी सापाचं चाटणं वेगळं आहे है ना. साप जीभ बाहेर काढताय ना अशा अशा जे दोन अशा त्याच्या अशा तुटलेल्या जिभा राहतात अशा तुटलेले असे दोन भाग असतात त्याला त्या असं बाहेर चटचट चटचट करतं ते त्याला जाणीव करून घेण्यासाठी त्याला ते कळतं. याच्या जिभा आहेत त्या अग्निरूपी जिभा आहेत आणि अग्निरूपी जिभांनी हा चाटतोय म्हणजे समोरच्याचं काय होतंय म्हणजे तो चाटतोय म्हणजे सगळं त्याला त्याच्या तडाख्यात सापडलं की तसं नाशच होतोय तो. म्हणून हे काय प्रेमाने चाटणं नाही ते गाई वासराला चाटते तसं. हे आहे विश्वरूप चाललंय आपलं आणि या विश्वरूपात हा सगळ्या त्याचा घास खाऊन टाकलाय सगळ्या जगाला खाण्याचं काम चाललेलं आहे. तेव्हा हा चाटतोय तर अत्यंत तेजस्वी असं असणार ज्वलद्भिः म्हणजे ज्याच्या धडधडणाऱ्या ज्वाला हे ज्याचं मुख आहे आणि त्याच्यामधल्या अग्नीच्या लांबलचक पसरलेल्या ज्वाला या त्याच्या मुखातून बाहेर येत आहेत त्या या सगळ्या लोकांना चाटतायत म्हणजे काय हो ते अतिशय खराब काम आहे त्याचं. ते हे वरून तर काहीच दिसत नाही. ते ह्या इलेक्ट्रिसिटीमध्ये इतका करंट असतो ना की जे मोठ्या तारा आहेत का. आम्ही पंढरपूरच्या रस्त्यावर चाललेलं असताना ती वरची तार एक मधल्या पोलची निसटली म्हणजे 11,000 का 22,000 व्होल्टची आणि खाली एक गुराखी चारत होता त्याच्या नेमकी ह्याच्यावर पडत. आता खाली आर्थिंग झालं त्याचं त्या आग खाती जळून गेलं झाड दिसून जळालंच ते. म्हणजे पहा त्याच्यात काय क्षमता आहे त्याची. एखाद्या इलेक्ट्रिसिटीच्या तार जर त्याला चाटली तर त्याचा कोळसा होऊन जातो. तर याची तर पॉवर भयंकरच आहे. नंतर चाटायच्या आधी सुद्धा लांबच ते उडून जात असते म्हणजे चाटण्या हा प्रयोग सुद्धा तिथे बसत नाही इतका तेजस्वी हा. बरं त्याला जसं आता सूर्याचं टेम्परेचर किती आहे 36°C तरी असेल सूर्याचं म्हणतो. सूर्यग्रहात आपल्याकडे 36 चालू आहे का सूर्याच्या ग्रहावर चालू आहे. काय तापमान असेल मग आता त्याच्या ज्वाला आपल्याला चाटतायत का नाही पण लांबून असल्यामुळे बरे म्हणजे सूर्याच्या ज्वाला आपल्याला चाटतायत त्यामुळे आम्हाला ठीक वाटतंय. पण तुम्ही जवळ जा त्याच्या जवळ काय तुम्ही जवळ जाऊच शकत नाही. कित्येक 1000°C लाख अंश सेल्सिअस तापमान कुठं असेल ते त्या सूर्याच्या मध्य केंद्रामध्ये किती तापमान असेल बरं. शास्त्राने विज्ञानाने काय शोधलं असेल पाहून घ्या. पण मग इतकं तापमान मग तिथे जाणं सुद्धा असंभव. जरी एखादा साधारण सूर्याचं तापमान एवढं आहे पण हा सूर्य खाऊन टाकतो तर याचं तापमान किती. याला काही सगळं काही स्वैरसूतक नाही सगळं खातो हा
हां असं म्हटलंच आहे खाली. तर तेव्हा असं असणारा, तर असं ज्याचं जे मुख आहे ते काय आहे, अतिप्रज्वलित आहे आणि त्याच्यामध्ये आणि हे मायाकृत पदार्थ सहज चाटला जातोय. तर सहज असं इकडून तिकडून फटका हाणला की सगळेच्या सगळे येतात. दुसरा चाटणे या पदाचा असा अर्थ लावता येईल आणखी की जसा काही प्राणी जे आहेत ना, तर त्यांच्या विशेष करून तर एक सारड आहे, तो या ठिकाणी जर बसलेला असेल एका जाग्यावर, तर त्याची जीभ इतकी लांब राहते की तो असा पुढे बसलेल्या माशीला असा तो जीभ बाहेर फेकतो आणि चाटून अलीकडे घेऊन येतो. पाहिलं का तुम्ही कधी? हा म्हणजे 5 म्हणजे तो सरडा त्याची जीभ बाहेर असा फेकतो आणि बाहेर फेकली जाते ती, आणि तो तिथे बसलेले जे काय असेल कीटक, त्या कीटकाला आतमध्ये घेतो तोंडात. म्हणजे त्याचं तोंड लांब राहतं, कीटक लांब राहतो, तरी सुद्धा त्याच्यात इतकं सामर्थ्य आहे. म्हणजे भगवंताने नियोजन केलेली अशी काय पुष्कळ प्रत्येक प्राण्याची वेगवेगळी अवस्था आहे. त्याला खाण्यासाठी उपजीविकेसाठी ते काय केलेलं आहे, साधन बनवलेलं आहे ते तसं. किंवा संरक्षण करण्याच्या दृष्टीने सुद्धा काही कीटक तुम्हाला झाडाच्या पाण्यासारखे दिसतील, आधी काय दिसत नाही. साप सुद्धा तसे राहतात, सरडे सुद्धा तसे. मग आता हा तर त्या पानासारखं काही कीटक अति सेम पान आहेत. ते नॅशनल जॉग्राफी वगैरे ते चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल की त्याच्यात किती अगदी राहतात ते सारखे त्या. आणि तो जर स्थिर राहिलेला असेल त्या वाऱ्याबरोबर, तो बी तसाच हालतो. त्या समोरचं त्याचा जो मारणारा आहे त्याला त्याचं ज्ञान होत नाही, त्याच्यात त्याची जीविताची हानी वाचली. तर ही सगळी रचना त्यानेच केली आणि त्यानेच रचना केली की ह्याने लांब बसावं आणि त्या कीटकाला खावावं. ही रचना सुद्धा त्यानेच केली. तर तो असा आपल्याला एकंदरीत सांगायचं की याच्या जिभा किती लांब आहे. जर एखाद्या कीटकाला इतकी लांब जीभ तो देत असेल, म्हणजे सरड्यासारख्या अशा एखाद्या काही कीटकाला, तर तो इतक्या लांबचं भक्ष्य देऊन घेण्याची जीभ देत असेल, तर विश्वरूपाच्या जिभा किती लांब असू शकतात. किती काय त्याला आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. आपण फक्त म्हणतो बा तो चाटत आहे म्हणजे काय प्रेमाने थोडाच चाटतोय हा, तर हा सगळ्याला असा ओढून घेतोय. म्हणजे त्याच्या चाटण्यात त्या जसं त्या सरड्याच्या जिभेत चिकटपणा आहे आणि म्हणून तो त्याला टच झाल्याबरोबर तो कीटक काय होतो, त्याला चिकटतो आणि चिकटला की याच्या मुखात जातो. तसा हा सुद्धा चाटतोय, तर चाटता म्हणजे खाली काहीच सुटत नाही हे सांगायचं आहे आम्हाला. याच्या मुखातून काही सुटलं नाही, सगळीच्या सगळं गिळंकृत झालं. ग्रसमाणम समंताल, संपूर्ण अगदी समंताल म्हणजे सगळ्या बाजूंकडून काय करतोय हा ग्रसमान, हा म्हणजे ग्रासतोय, म्हणजे ग्रासलेलं आहे त्याने. कोणाला तर समग्रान लोकांना, सगळ्या लोकांना, सगळ्याकडून येणारे, सगळ्या बाजूंकडून काय केलेलं आहे, ग्रासलेलं आहे. हा तोच आहे हा. तेजोभिरापूर्य म्हणजे तेजोभिही आपुर्य, अर्थात तेजाने परिपूर्ण भरलेलं. अपूर्य म्हणजे भरलेलं, म्हणजे परिपूर्ण भरलेलं. कशाने तर तेजोभिही म्हणजे तेजाने. जगत म्हणजे जे जगत आहे त्याच्या मुखाचं वर्णन आहे याच्यामध्ये. समग्रम जगत, संपूर्ण जगत. भास हा म्हणजे भासतंय. कसं म्हणताल तर उग्र हा, अत्यंत उग्र प्रकाशाने काय होत आहे ते भासतंय. आणि प्रतपंती म्हणजे तो तापवतोय. प्रतपंती म्हणजे तापवणे. आणि उग्र प्रकाशाने संपूर्ण जगत भरलेलं आहे आणि तो त्याच्या त्या तप्त अशा तेजस्वी रूपाच्या द्वारे सगळ्या जगाला तो तापवतोय असं म्हणायचं. कशासाठी तापवत असेल बरं? तापवत कशासाठी असेल तर आपण आपले भाव लावा. जसे आता तुम्ही शेंगदाणे कच्चे खाऊन आले का भाजून आणले, भाजून खाल्ले, कसे खाल्ले? चविष्ट. चविष्ट कसे बनतात?
असं मला वाटतं बाई कशाला आज एवढ्या दुनियाला तापवतोय कशासाठी हा चवीने खायचं चवीने खातायचं चवी चवीने खाता इथं आमचे पार फुटाणे झाले ते सगळ्या सृष्टीचं सगळं असं केलं आणि त्याने काय केलेलं आहे सगळ्या म्हणजे वर्णन करताना असं लिहिलंय की सगळ्या जगाला संपूर्ण हा काय करतोय तापवतोय आणि मग तापवतो कशाला तर मग मला ते सकाळी चंदाने भासताना आठवलं किंवा की हा सुद्धा असाच तापवत असला पाहिजे की चवीने खाण्यासाठी तर चला तर त्याच्या अत्यंत उग्र तेजाने सगळ्या जगाला काय केलेलं त्याने तेजस्वी तपस्वी असं बनवलेलं आहे आणि तो तापून खातोय. आता ते मुखातलं वर्णन आलं आता वर्णन येतं या श्लोकामध्ये तो असा विषय आला की मागच्या 2 श्लोकात दृष्टांत आले होते ते नद्या सगळ्या नद्या सागराच्या मुखामध्ये चाललेल्या आहेत सागराला जाऊन भेटत आहेत किंवा पुढच्या श्लोकात दृष्टांत आला की सगळे पतंग या अग्नीमध्ये स्वतःच समर्पण करतायत अगदी अशा प्रकारचं त्याचं मुख आहे. आणि आता त्या मुखाचा भाग इथं प्रतिपादित केला आहे की ते किती तीव्र आणि उग्र स्वरूपाचं आहे की सगळं मुखच आतमध्ये भडका आहे सगळा आणि पूर्ण तेजस्वी असं असणारं प्रकाश स्वरूपाचं असणारं आणि प्रज्वलित अत्यंत भडभडणाऱ्या अशा प्रकारच्या ज्वाला भडकणाऱ्या ज्वाला त्याच्या मुखामधून भडकत आहेत आणि सगळ्या लोकांना तो ग्रसमान करतो आहे म्हणजे खाऊन टाकतोय आणि काहींना चाटतोय काहींना खातोय काहींना चाटतोय आत गेलेले बरं ते संपायला तयार नाही. माऊली ज्ञानोबरांनी बऱ्याच ओव्या खर्च केल्यात याच्यावर त्याच्यामुळे माऊलींच्या त्या ओव्या पाहणं जास्त युक्त राहील. तर तेव्हा त्या ओव्या आपण आता 5 वाजता पाहू. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय.